कधी कधी आपत्तीच्या काळात सुद्धा खूप काही फायदे होतात. म्हणजे आता बघा की मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अति पावसाने जी काही पिकं नष्ट झाली किंवा एक ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली, अशा परिस्थितीमध्ये नागरिकांच्या समोर, शेतकऱ्याच्या समोर, या भागातल्या लोकांच्या समोर काही प्रश्न उपस्थित झाले की आता पावसानं आपली पिके नष्ट झालेली आहेत, संपूर्ण विभागामध्ये दुष्काळ पडलेला आहे किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या समोरचे प्रश्न कसे सोडवायचे असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. त्यातही मराठवाड्यातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या लग्नाळू तरुणांसाठी त्यांच्या पुढे असा प्रश्न पडला की ज्यांची आता लग्न व्हायची आहेत, ज्यांचं लग्नाचं सेटिंग चालू आहे किंवा ज्यांचं काय बघाबघी वगैरे सुरू आहे, फोनाफोनी सुरू आहे, मेसेज वगैरे हे काही सगळं सुरू असताना लग्न कसं करायचं. वडील तर तयार होणार नाहीत कारण परिस्थिती खूप बिकट झालेली आहे. शेतामधला आता सगळा पिकं नष्ट झालेली आहेत आणि स्वतःच्या पायावर लग्न करावं म्हटलं तर परिस्थिती नाही, कारण आपल्याला रोजगारच नाही. आपण केवळ मोबाईल, फेसबुक यावरच आपलं जे काय असेल तो दररोजचं करमणूक करत राहतो. आणि अशा काळामध्ये आपलं लग्न कसं होईल असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला. परंतु आपलं महाराष्ट्राचं सरकार आणि त्या सरकारमधले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या लग्नाळू तरुणांच्या लग्नाचा प्रश्न सोडविला आहे. मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या, कोकणातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही तरुणाने यापुढे किंवा किमान यावर्षी तरी लग्नाची काळजी करायची नाही, लग्नाच्या खर्चाची अजिबात काळजी करायची नाही, कारण ही संपूर्ण जबाबदारी एका महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्याने स्वीकारलेली आहे आणि त्या विषयाला आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. मी म्हणत होतो लग्नाळू तरुणांचा जो मराठवाड्यामध्ये भीषण प्रश्न निर्माण झालाय तो पश्चिम महाराष्ट्रात आहे. खरं तर सध्या महाराष्ट्रभरामध्येच मुलांच्या लग्नाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय. मुली मिळत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आहे. मिळाल्या तरी त्यांचं सेटिंग जुळत नाही अशी परिस्थिती आहे. किंवा शिकल्या सवरलेल्या कमावत्या मुली मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये यायला किंवा दुष्काळग्रस्त भागामध्ये यायला तयार नाहीत अशी ही परिस्थिती आहे. आणि मराठवाड्यातल्या आमच्या तरुणांची काही पुण्या मुंबईमध्ये फ्लॅट नाहीत, घर नाहीत, गाड्या नाहीत, बंगले नाहीत. गरीब बिचारे शेतकऱ्यांची लेकरं पोटापुरतं शिकलेली आहेत. व्हॉट्सअप, फेसबुक कसं चालवावं, मेसेज कसे करावे, व्हिडिओ कॉल कसा करावा, इथपर्यंत त्यांना आघात असं ज्ञान आहे. बाकी शेतामध्ये जाऊन काम करावं म्हटलं तर शेती परवडत नाही आणि एखाद्या ठिकाणी नोकरी करावं म्हटलं तर सरकार नोकऱ्या उपलब्ध करत नाही. अशा कात्रीत सापडलेला हा महाराष्ट्रातला लग्नाळू तरुण, या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी, घोषणाच आहे, आनंदाची अगदी डायरेक्ट घोषणा आहे. खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी केलेली ही घोषणा आहे आणि त्याची अंमलबजावणी दिवाळीच्या नंतर, आपल्याकडे म्हटलं जातं बघा, तुळशीच्या लग्नानंतर आता लग्न करायला परवानगी आहे, तर तुळशीच्या लग्नानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागातल्या तमाम तरुणांची संख्या किती असो, 50,000 असो, 1 लाख असो, 2 लाख असो, 10 लाख असो, तुम्हाला लग्न करायचंय ना, एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभे राहणार आहेत. आणि संभाजीनगरमध्ये काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तशी सरळ घोषणा केलेली आहे की या भागातल्या तरुणांच्या किंवा तरुणींच्या सुद्धा, आता त्यांनी तरुणांचा असा शब्द प्रयोग केला, तरुणींच्या, त्यामुळे आता तरुणी पण चिंतेत पडल्या की अरे बाबा आमचं कसं. तर मराठवाड्यातल्या मुला मुलींची, असं आपण गृहीत धरूया, तर मुलींचीही लग्न आता एकनाथ शिंदे करणार आहेत आणि मुलांचीही लग्न आता एकनाथ शिंदे करणार आहेत. खरं म्हणजे मराठवाड्याच्या वतीने किंवा पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त महाराष्ट्राच्या वतीने राज्याच्या या दानशूर उपमुख्यमंत्र्याचं अभिनंदन करायला हवं. अरे कसला मोठा निर्णय घेतला तुम्ही, कसला मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न आपण सोडवलेला आहे. खरं म्हणजे मोदीजी गहू तांदूळ देतात, देवेंद्र फडणवीस तेला मिठाला, काय डाळ तांदळाला त्याचे पैसे देतात आणि आता आपण लग्नाचा प्रश्न सोडवत आहे महाराष्ट्रातल्या तरुणांचा. काय म्हणजे किती कौतुक करावं केंद्राच्या सरकारचं, राज्याच्या सरकारचं, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचं. अहो एवढी जर सगळी मदत सरकार लेवलवरून किंवा
सरकारमध्ये असलेले नेते आमच्या तरुणांना करत असतील तर कशाला शाळा शिकायची आहे, कशाला कॉलेज शिकायचे, कशाला कष्ट मेहनत करायची आहे, मस्तपैकी खायचं आणि मतदानासाठी तयार राहायचं, अशी सगळी तयारी आता यापुढच्या काळातला आपला मतदार करेल किंवा हे तरुण सुद्धा करतील. राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या किंवा ते दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या डोक्यात हा विषय, महत्वाचा विषय येत नाही की मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये आपण असे कारखाने उभे केले पाहिजेत की प्रत्येक जिल्ह्यामधला किमान 50,000 तरुण त्या कारखान्यामध्ये कामाला गेला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामधल्या 25,000 तरुणी त्या कारखान्यामध्ये कामाला गेल्या पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या स्वतःच्या कष्टाच्या मेहनतीवर उभं राहिलं पाहिजे. असा विचार सुद्धा सरकार करत नाही. लग्न लावून द्यायला तयार आहे, ज्वारी गहू तांदूळ हे पण द्यायला तयार आहे, तेला मिठासाठी साबण पाण्यासाठी पैसेही द्यायला तयार आहे, परंतु तो स्वतः त्याच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि उभं राहून स्वतःच्या कष्टावर त्याने 4 पैसे मिळवून आपला संसार चालवला पाहिजे. अशा प्रकारची भावना या सरकारमधल्या लोकांच्या मनामध्ये येत नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. भविष्यामध्ये ती यावी. एकनाथ शिंदे साहेब, आपण त्यासाठी पुढाकार घ्यावा. आपण मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये मोठे प्रोजेक्ट उभा करू शकता. तुमच्यामध्ये ती ताकद आहे, तुमच्या शिवसेनेमध्ये ती ताकद आहे, तुमच्यामध्ये ती दानत सुद्धा आहे. त्यामुळे ह्या गोष्टी करा. लग्न तर होत राहतील. लग्नासाठी आता तुम्ही पुढे आलाय, तुमचं अभिनंदन आहे, कौतुक आहे. खरं म्हणजे मुलांपेक्षा मराठवाड्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या मुलींच्या लग्नासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पालकांना मदत केली असती तर तेही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट ठरली असती. तुम्ही मदत करताय, तुमच्या मदतीला विरोध नाही. तुम्ही मदत करताय, तुमचं आभार आहेत, अभिनंदन आहे, कौतुक आहे. परंतु तुम्हाला जरा अशी स्वप्न पडू द्या की मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या तरुणांना त्यांच्या पायावर उभा केलं पाहिजे. त्यांच्यासाठी त्या त्या भागामध्ये रोजगाराची निर्मिती केली पाहिजे. त्यांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, नागपूर, नाशिककडे फिरायची गरज पडणार नाही अशी व्यवस्था लातूरमध्ये, धाराशिवमध्ये, नांदेडमध्ये, जालन्यामध्ये, बीडमध्ये, संभाजीनगरमध्ये, या सगळ्या भागामध्ये झाली पाहिजे. अशी स्वप्न सरकारला पडली पाहिजे, अशी स्वप्न नेत्यांना पडली पाहिजे. त्या भागातले तरुण मजबूतीनं उभे राहिले पाहिजेत, अशी स्वप्न त्यांना पडल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की आता एकनाथ शिंदे साहेब आपण आता मुलांची लग्न करायला तयार झालाय, कौतुक आहे आपलं. परंतु आपण आणखीन एक यापुढचं पाऊल म्हणून एक काम करा. आपले मराठवाड्याच्या वतीने तरी आपल्याला खास करून विनंती आहे की मराठवाड्यातल्या मुलांसाठी मुलीच उपलब्ध नाहीत, त्यांची लग्न जुळायला तयार नाहीत. बिचारे मोबाईलवर सेटिंग मध्ये त्रस्त आहेत, पण ते काही फायनल होतच नाही, अशी परिस्थिती त्यांची अनेकांची झालेली आहे. त्यामुळं मुंबईच्या मुली किंवा प्रचंड मोठं, तुम्ही ठाण्याच्या आहात, मुंबईच्या आहात, मुंबई किती मोठं महासागर आहे, तर या भागातल्या या मुली आमच्या मराठवाड्यातल्या तरुणांना, कमावत्या मुली जर आपण मराठवाड्यातल्या तरुणांना दिल्या, त्यांची लग्न त्यांना लावून दिली, तर आमच्या मराठवाड्यातले तरुण आपल्याला अनेक धन्यवाद देतील की एकनाथ शिंदे साहेब, आम्ही आपल्या शिवसेनेच्या पाठीमागं खंबीरपणानं उभे राहू, आपल्याला मोठी ताकद देऊ भविष्यामध्ये. अहो मला सांगा, मुंबईची मुलगी आमच्या मराठवाड्यातल्या 11वी 12वी किंवा फार तर ग्रॅज्युएट पर्यंत शिकलेल्या एखाद्या मुलाला मिळत असेल आणि तिला 10 लाख 20 लाख 25 लाखाचं पॅकेज असेल, मुंबईमध्ये फ्लॅट असेल, तर आमचा हा मराठवाड्यातला तरुण आनंदाने मुंबईला रवाना होईल, आनंदाने, आणि आपल्या बायकोनं कमवलेल्या पैशामध्ये खुशाल आपलं जीवन जगेल. उर्वरित जो वेळ आहे त्याचा घरकाम उरकून राहिलेला वेळ आहे तो एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेसाठी खर्ची करता येईल. आणि आवाज कुणाचा, एकनाथ शिंदे साहेबांचा म्हणायला मराठवाड्यातले हे तरुण अगदी हसत मुकारात तयार होतील. त्यासाठी हा सुद्धा विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेने केला पाहिजे. केवळ लग्न करून देतो एवढी घोषणा करून चालणार नाही किंवा लग्न करण्यासाठी पुढे येऊन चालणार नाही, तर त्यांच्यासाठी जो सगळ्यात मोठा कठीण प्रश्न आहे, मुली कुठे आहेत, तर हा प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेनं भविष्यामध्ये जर पुढे येण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर काही यंत्रणा, काही निधी त्यांच्याकडे उपलब्ध असलेला करोडोचा, त्यामधून जर तशी काही व्यवस्था त्यांनी केली तर संपूर्ण मराठवाडा, हो काय एकनाथ शिंदे साहेब एवढी सगळी व्यवस्था होते. मोदीजी धान्य देत आहेत, फडणवीस साहेब त्यांची पैशाची मदत आहे, आणि आपण थेट लग्न करताय, हे सगळं जुळवून देताय. म्हणलं काय आमच्या मराठवाड्यातल्या तरुणांना दुसरं हवं तरी काय आहे. म्हणून त्यांच्यासाठी आता यावेळेचा जो अति पाऊस झालेला आहे, अतिपूर झालेला आहे, या भागातली नुकसान झालेले आहे, हे जे काही आपत्ती झालेली आहे,
ही फायद्याची ठरण्याची शक्यता आहे. आपल्यासारख्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाने अशा पद्धतीची घोषणा करून मराठवाड्यातल्या तरुण तरुणींना एक प्रकारचा दिलासा दिलेला आहे. आणि मराठवाड्यातल्या तमाम तरुण तरुणीचं किंवा अतिवृष्टीग्रस्त भागातल्या तमाम तरुण तरुणीचं अगदी त्यांचं मन असे आनंदाने प्रफुल्लित झालंय. एकनाथ शिंदे साहेब आपल्याला धन्यवाद देतील. उद्या जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील ना शिंदे साहेब, तेव्हा आपले उमेदवार जिथे जिथे असेल आपण कसलेही उमेदवार द्या, तो म्हणजे साधा सुद्धा प्रश्न आपल्याला कोणी विचारणार नाही की उमेदवार चांगला का दिला नाही. नाही, कसले द्या, गुंड द्या, पुंड द्या, बलात्कारी द्या, काय कसले उमेदवार तुम्हाला द्यायचे तसले द्या. या सगळ्यांना यांची सगळ्यांची अगदी जोरदारपणे बटणं दाबली जातील आणि त्यांना विजय केला जाईल. कारण तुम्ही आमच्या लोकांसाठी एवढं करताय म्हटल्यानंतर या भागातल्या तरुणांचं सुद्धा तुमच्या प्रती, शिवसेनेच्या प्रती हे कर्तव्यच बनतं. त्यामुळे या भागातला पूर्णपणे तरुण आपल्या पाठीशी उभा राहील. आज फक्त तुम्ही केलेल्या घोषणेचं स्वागत आहे. त्या घोषणेमध्ये थोडीशी दुरुस्ती अपेक्षित आहे. तुम्ही लग्नच करून देण्याचा निर्णयच मराठवाड्यातल्या तरुण पोरांचा घेतलेला आहे. तर मुलींची व्यवस्था सुद्धा तिकडे जरा मुंबई पुण्यासारख्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीमधून होते का याचाही अभ्यास करावा आणि तशा पद्धतीचा निर्णय घ्यावा अशी आमची आपल्याला विनंती असणार आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.